लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घ्या, अन्यथा आम्ही स्वतंत्र. आमदार बच्चू कडूंचा महायुतीला थेट इशारा. महाविकास आघाडीमध्ये सध्या आम्ही नसून जोपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही. ज्याप्रमाणे लोकसभा भाजपला महत्त्वाची आहे तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुतीमधील इतर लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून आम्हाला कशा पद्धतीनं समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटपाबद्दल काय निर्णय होणार हे स्पष्ट करावं, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचा थेट इशाराच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्याप मनोमिलन झाल्याचं दिसत नाही. कारण महायुतीतील घटक पक्षांमधील नेते एकमेकांविरोधात जाहीरपणे भूमिका घेताना दिसत आहेत. यामध्ये आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा महायुतीवर टीका करत थेट इशारा दिलेला आहे. मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी आमच्या लहान पक्षांसोबत चर्चा करावी, जेणेकरून आम्हाला कशा पद्धतीनं समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटपाबद्दल काय निर्णय होतो हे सांगावे, अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ. आम्हाला कुणाचंही बंधन नसून आमचा कोणी मालक नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. महायुतीसोबत आघाडीत आम्ही अजून नाही आहे सध्या तरी लोकसभेमध्ये जाण्याचे संकेत आहे तुमच्या आघाडी सरकारसोबत सध्या नाही. जेथपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही. जशी लोकसभा भाजपाला महत्त्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. विधानसभेबाबत अजूनही कुठलाही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे. लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल, शिंदे साहेबांनी चर्चा करावी. कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे, कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं. नाही तर मग आम्ही स्वतंत्र आहे. आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे. जनता आमची मालिक आहे. त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठरवू. लोकसभेची आमची तयारी नाही आहे, मग कोणाला पाळायचं आणि कोणाला निवडणार ते ठरवू. भाऊ, खासदार नवनीत राणा ज्या या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे? काय न गेल्यासारखं काय? झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय? त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण. पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा, हिरवा, भगवा असं घेऊन लढत होते. आता त्या हिंदू शरणी झालेल्या आहे. तर पुढचा खासदार हा कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे. नेमकं काय म्हणाले यावेळी? भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे, तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे. युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे. ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे, त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे. यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप, तुम्ही आम्हाला संपवण्याची ताकद नाही. हा पक्ष किती जरी मोठा असला तो उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे, आमच्यापाशी क्वालिटी आहे. गुणवत्ता हमारे पास है और संख्या उनके पास है. और सभी लड़ाई संख्या से नहीं जीती जाती, गुणवत्ता से भी जीती जाती है. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.